तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या 30 डेजच्या फ्री हीलिंग सेशनमध्ये. मनापासून तुमचं स्वागत. आजचं हीलिंग सेशन आहे आपल्या इमोशन प्रोसेस करण्यावर. काल आपण हीलिंग सेशन घेतलंय की मी ठीक आहे हे म्हणण्याची किंमत, म्हणजे सतत जेव्हा आपण स्वतःच्या इमोशन, स्वतःच्या भावना ह्या सप्रेस करत असतो, दाबून ठेवत असतो, त्याची किंमत काय होते आणि त्या कशा आपण प्रोसेस करायच्या आणि त्याचं अवेअरनेस आपण काल क्रिएट केलं. सो सर्वांना नमस्कार. कालच्या सेशनमध्ये आपण एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोललो की ठीक आहे हे वाक्य आपण किती सहजपणे बोलतो, पण अनेकदा ते आपल्या मनाचं खरं सत्य नसतं. आपण पाहिलं की भावना दाबल्याने त्या काही नाहीशा होत नाहीत, तर आपल्या मनात, शरीरात आणि वागण्यात वेगवेगळ्या प्रकारे दिसू लागतात. म्हणजे ज्या ज्या भावना आपण दाबून ठेवतो किंवा त्या एक्सप्रेस करत नाही, त्या एकतर आपल्याला फिजिकल आजारांनी ह्या बाहेर पडायला लागतात किंवा काही मानसिक आपल्याला बदल आपल्यामध्ये हे दिसून येतात. सो अशा बऱ्याच प्रकारे आपलं या भावना बाहेर पडत राहतात. आपण पाहिलं की भावना दाबल्याने त्या काही नाहीशा होत नाहीत, पण आपल्या मनात, शरीरात आणि वागण्यात वेगवेगळ्या प्रकारे दिसू लागतात. पण आजचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जर भावना दाबायच्या नाहीत तर मग नक्की काय करायचं? कारण अनेक लोक म्हणतात मला माहिती आहे की मला राग येतो, मला माहिती आहे की मला भीती वाटते, मला माहिती आहे की मी दुःखी आहे. पण हे माहीत असणं आणि त्या भावनेला हील करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कल्पना करा की तुमच्या घरात एक लहान मूल रडतंय. तुम्ही त्याला म्हणाला शांत हो, रडू नकोस, तुला काही झालेलं नाही, तर ते मूल शांत होईल का? कदाचित काही वेळाने ते गप्प बसेल, पण त्याचं दुःख कमी होईल का? तर नाही, कारण त्याला सल्ले नकोयत, त्याला कोणीतरी ऐकणारं हवंय. आता स्वतःला विचारा की तुमच्या मनाचं काय? जेव्हा तुमच्या मनात भीती येते तेव्हा स्वतःला काय म्हणता की विचार करू नकोस, स्ट्रॉंग बन, हे काही जास्त मोठं झालेलं नाहीये. म्हणजेच आपण आपल्या मनाचंही ऐकत नाही आणि मग आपण म्हणतो की मी ठीक आहे. हिलिंग म्हणजे या भावना काढून टाकलं नाही, तर हिलिंग म्हणजे भावनांना सुरक्षित जागा देणं. भावना या नदीच्या पाण्यासारख्या असतात, त्या वाहिल्या तर पाणी स्वच्छ राहतं आणि त्या जर आपण अडवून ठेवल्या, साठवून ठेवल्या तर पाणी सडायला लागतं, त्याच्यातल्या गोष्टी सडायला लागतात आणि त्याचा वास यायला लागतो. आपल्या भावना देखील तशाच आहेत. राग, दुःख, भीती, निराशा या काही चुकीच्या भावना नाहीत, फक्त त्या सांगत असतात की या गोष्टींकडे लक्ष दे, या गोष्टींनी कदाचित प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आता ह्या नकारात्मक भावना म्हणजे काय? आपल्या शत्रू नाहीत, तर त्या फक्त संदेशवाहक आहेत, म्हणजेच एक सिग्नल आहे. भीती सांगते की आपल्याला सुरक्षित वाटत नाहीये, राग सांगतो की आपल्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत, दुःख सांगतं की मी काहीतरी गमावलेलं आहे, अपराधीपणा सांगतो माझ्या मूल्यांशी मी संघर्ष करतोय, म्हणजेच आपली जी काय व्हॅल्यू सिस्टीम असते त्याच्याबरोबर आपण फाईट होते. मग प्रश्न भावना काढून टाकण्याचा नाहीच आहे, तर त्या आपल्याला काय सांगतायत हे ऐकण्याचं आहे. आजकाल आपल्याला शिकवलं जातं, बऱ्याच वेळा आपण हे वाचतो, ऐकतो आणि आपण बोलतोही की पॉझिटिव्ह राहा. पण जर आपण फक्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला तर निगेटिव्ह भावना कुठे जातील? तर ते आपल्या आतच राहतात. म्हणूनच हिलिंगमध्ये आपण कोणतीही भावना किंवा चांगली किंवा वाईट म्हणत नाही, तर आपण त्या भावनेला ॲक्नॉलेज करतो, म्हणजेच त्याची ॲक्सेप्टन्स करतो. मी तुला पाहतोय, मी तुला ऐकतोय, तू आलीस आणि त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ही जी काही भावना आपल्या मनात आलेली आहे, जेव्हा आपण एखाद्या भावनेशी लढणं थांबवतो तेव्हाच ती भावना हळूहळू शांत व्हायला लागते. होप नो आपल्याला हेच करायला शिकवतं. आय एम सॉरी म्हणजेच मी माझ्या भावनांकडे दुर्लक्ष केलं, यासाठी आपण स्वतःशीच माफी मागतो. आपण स्वतःशी लढलो, त्याला प्रेमाने नाही स्वीकारलं, याच्यासाठी आपण त्याची माफी मागतो, थँक्यू म्हणतो. कारण का प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात ही आपल्याला काहीतरी शिकवायलाच आलेली असते. एक छोटा विचार आहे की जर तुमचा सर्वात जवळचा मित्र दुःखी असेल तर तुम्ही त्याला म्हणाल का की दुःखी होऊ नको? नाही ना. तर तुम्ही त्याच्यासोबत बसाल, त्याचं ऐकाल, त्याला समजून घ्याल आणि मग आपण स्वतःशी तसं का नाही वागत? तर आजपासून जेव्हा कोणतीही भावना येईल तर तिला बदलण्याचा आपण प्रयत्न नाही करणार, फक्त विचारणार की ही भावना मला काय शिकवायला आलीस. तिला विचारायचं की तू मला काय शिकवायला आलीस. हा एकच प्रश्न आपल्या हिलिंगची सुरुवात त्या क्षणी करतो. आजच्या हिलिंगमध्ये आपण भावना दूर नाही करणार, तर त्यांना सुरक्षित जागा देणार आहे.
कारण जेव्हा भावना स्वीकारल्या जातात तेव्हा हळूहळू त्या विरघळू लागतात आणि जेव्हा त्या विरघळायला लागतात म्हणजेच त्याची तीव्रता ही कमी व्हायला लागते तेव्हा आपलं मन हलकं व्हायला लागतं. आपलं ऊर्जा आपली ही वाढते आणि आपण पुन्हा स्वतःशी जोडले जातो. आता आपण आपल्या या होप लोकनो हिलिंगच्या सेशनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक भावनेला प्रेमाने स्वीकारणार आहोत आणि शांततेचा एक अनुभव घेणार आहोत. कारण हिलिंग म्हणजे स्वतःला बदलणं नाही तर स्वतःला पूर्णपणे जसे आहोत तसे स्वीकारणं. सो आपण आपल्या हिलिंगच्या सेशनची आता सुरुवात करूया. या हिलिंगच्या सेशनमध्ये मी एक तुम्हाला हिलिंग म्युझिक शेअर करते. हे म्युझिक आता तुम्हाला ऐकू येत असेल. एखाद्या शांत ठिकाणी बसायचंय, डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. श्वास आत घ्यायचाय, बाहेर सोडायचंय. श्वास आत घ्यायचाय, बाहेर सोडायचंय. श्वासाची गती, त्याचा स्पीड ऑब्झर्व करायचंय. आपल्या हृदयावर हात ठेवायचाय. आणि या 4 वाक्यांचा पुनरुच्चार करायचा आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, I love you. I am sorry. मी माझ्या भीतीकडे दुर्लक्ष केलं. I am sorry. मी भीती लपवण्याचा प्रयत्न केला. खरं तर ती मला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. I am sorry. या भीतीमुळे खूप संधी गमावल्या. मी स्वतःला सुरक्षित वाटू दिलं नाही. आय एम सॉरी. मी या भीतीला नाकारले. आज मी या भीतीचा स्वीकार करते. आय एम सॉरी. मी माझं दुःख माझ्या मनात दाबून ठेवलं. आय एम सॉरी. मी स्वतःला रडण्याची परवानगी नाही दिली. कारण मला असं वाटलं की रडणं हे वीकपणाचं लक्षण. आय एम सॉरी. मी स्वतःला स्ट्रॉंग राहण्याची सक्ती केली. मी माझ्या वेदनेचं ऐकलं नाही. आज मी माझ्या दुःखाची दखल घेते. आय एम सॉरी. मी माझा राग समजून नाही घेतला. प्रत्येक क्षणी हा राग का आला असं म्हणून मी त्याला दूर लोटलं. रागामागची वेदना पाहिली नाही. हे राग मनात साठवत राहिले. खरं तर या रागामुळे मी स्वतःलाच जास्त त्रास दिलाय.
आज मी माझ्या या रागाचा स्वीकार करते. आय एम सॉरी. मी सतत स्वतःला दोष दिला, जुन्या चुका सोडल्या नाहीत, स्वतःला माफ नाही केलं. आज मी माझ्या या भावनेचा स्वीकार करते. आय एम सॉरी. स्वतःवर विश्वास नाही ठेवला, मी स्वतःची तुलना केली, माझ्या क्षमतेबद्दल शंका घेतली, मी स्वतःला कमी लेखलं. आज मी माझ्या शंकेचा स्वीकार करते. प्लीज फॉरगिव्ह मी. माझी भीती नाकारल्याबद्दल, स्वतःपासून पळ काढल्याबद्दल, सतत काहीतरी वाईट होईल असा विचार केल्याबद्दल, मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा. मी माझे अश्रू थांबवले, स्वतःला व्यक्त नाही होऊ दिलं, स्वतःवर कठोर झाले. आजपासून मी स्वतःला समजून घेईन. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या भावनेसोबत सतत लढत राहिले, मनात कटुता ठेवली आणि स्वतःला शांत नाही केलं. आता मी या रागाला पण प्रेमाने स्वीकारते. प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःला जास्त शिक्षा दिल्याबद्दल, जुन्या आठवणी धरून ठेवल्याबद्दल, प्लीज फॉरगिव्ह मी. एखादी चूक माझी ओळख बनवल्याबद्दल, तर या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःला माफ करते. मी स्वतःला जशी आहे तशी 100% स्वीकारते. थँक यू. या भीतीने मला धैर्याचं महत्व शिकवलंय. तिने माझ्या गरजा मला हायलाइट करून दाखवले. तिने मला जागरूक केले. हिलिंगची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आज या क्षणी मी पुढे जाण्याचा निर्णय घेते. थँक यू. प्रत्येक दुःखाने मला स्वतःशी जोडायला शिकवलं. त्याने मला संवेदनशील बनवलं. या दुःखाच्या भावनेने मला प्रेमाची किंमत शिकवली. मी अजूनही उभा आहे, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रवासाबद्दल धन्यवाद. थँक यू. माझ्या रागासाठी, जो काही राग मी व्यक्त केला त्यासाठी. या रागामुळे मला माझ्या मर्यादा कळाल्या. त्याने मला स्वतःचा आदर करायला शिकवलं. त्याने मला बदलाची गरज आहे हे दाखवून दिलं. थँक यू. माझ्या या जाणीवेसाठी, हिलिंग सुरू झाल्याबद्दल धन्यवाद. माझी प्रत्येक चूक, प्रत्येक नकारात्मक भावना मला काहीतरी शिकवतीये. मला पुढे जाण्याची संधी निर्माण करून देते. प्रत्येक सेल्फ डाऊट, शंका
ही मला स्वतःचा शोध घेण्यास मदत करते. माझ्यात क्षमता आहे. मी शिकत आहे आणि प्रत्येक दिशेने माझ्याकडे संधी चालून येत आहात. थँक यू. आय लव्ह यू. मी माझ्या भीतीसह स्वतःचा स्वीकार करते. आय लव्ह यू. मी सुरक्षित आहे. मी धैर्यवान आहे, करेजियस आहे. स्वतःला सपोर्ट करते. स्वतःला प्रेम देते. आय लव्ह यू. मी माझ्या अश्रूंनाही स्वीकारते. मी स्वतःशी प्रेमाने बोलतेय. मी हिलिंगसाठी पात्र आहे. आय एम वर्दी. आय लव्ह यू. मी माझ्या वेदनेलाही प्रेम देते. आय लव्ह यू. आता शांततेची निवड करते. स्वतःला मुक्त करते. आय लव्ह यू. माझं मन प्रेमाने उघडते. मी स्वतःवर प्रेम करते. माझ्या चुका असूनही मी प्रेमासाठी पात्र आहे. मी स्वतःला माफ करते. मी नवीन सुरुवात स्वीकारते. मी बदलासोबत कम्फर्टेबल आहे. आय लव्ह यू. कारण मी माझी किंमत ओळखते. मला स्वतःवर विश्वास आहे. मी पुरेशी आहे आणि माझ्यात अमर्याद क्षमता आहे. मी माझा स्वीकार करते. मी स्वतःवर मनापासून प्रेम करते. आय ऍक्सेप्ट myself the way I am. I love myself the way I am. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. त्या श्वासामध्ये असलेली शांतता, रिलॅक्सेशन एक्सपिरियन्स करायचंय. कपाळ, डोकं, चेहरा, प्रत्येक मसल रिलॅक्स झालेला आहे. प्रत्येक श्वासाबरोबर हिलिंगची ऊर्जा आपल्यामध्ये एंटर करते, प्रवेश करते. आपल्या मानेकडे, घशाकडे लक्ष केंद्रित करायचं. संपूर्ण पाठीचा मणका रिलॅक्स झालाय. संपूर्ण पाठ रिलॅक्स झाली. छाती, पोट, दोन्ही हाताचे मसल्स रिलॅक्स झालेत. स्नायू अगदी शिथिल झालेत. कंबर, दोन्ही पाय, बोटीपोट, पायाची बोट, फक्त लक्ष फिरवायचे. जसे की एक लाईट बॉल हा फिरतोय, जसं जसं आपण लक्ष केंद्रित करतोय. संपूर्ण डोकं, पाठ,
मनका या लाईट बॉल बरोबर आपल्या बॉडीमध्ये ही हिलिंगची पॉवर, कॉन्शियसनेस ट्रॅव्हल करतो. याचा प्रेझेन्स आहे. सगळ्यात मोठी हिलिंग पॉवर ही आपल्यातच आहे. तीच आपण जागृत केलेली आहे, ऍक्टिवेट केलेली आहे. प्रत्येक त्रासामागचं, भावनेमागचं उपाय हा आपल्या आतच आहे. प्रत्येक दुखणं हे आपलं शरीर बरं करू शकतं, नीट करू शकतं. ही शक्ती तुमच्याकडेच आहे. तिचा अनुभव घ्यायचा आहे. ही ऊर्जा आपल्या आतमध्ये विराजमान करायची. एक लाईट पूर्ण शरीरभर पसरलेली आहे. पूर्ण पांढऱ्या रंगाची प्युअर लाईट हिलिंग पॉवर ही आपल्या शरीरातून बाहेर पडते. अनलिमिटेड पॉवर ही आज आपण ऍक्टिवेट केली आहे. ह्या पॉवर सोबत प्रत्येक भावना, प्रत्येक परिस्थिती याची आपण जबाबदारी घेतोय. कारण शेवटी आपणच ती तयार केलेली, त्यामुळे आपणच त्याला रिस्पॉन्सिबल आहोत. आय ऍक्सेप्ट माय सेल्फ द वे आय एम. सगळ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींसहित मी स्वतःचा स्वीकार करते. ज्या काही चुका माझ्याकडनं घडल्यात त्यासाठी सर्वप्रथम मी स्वतःला माफ करते. इट्स ओके. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. अशी एखादी परिस्थिती आठवा, सिच्युएशन आठवा की ज्याच्यात तुम्हाला खूप जास्त गिल्टी वाटलं, खूप जास्त स्वतःला दोष दिला होता. स्वतःला तुम्ही त्या परिस्थितीत बघा आणि त्या तुमच्या स्वतः समोर उभा राहून त्याची वाक्य म्हणायची आहेत. आय एम सॉरी. मी खूप जास्त स्वतःकडनं एक्सपेक्ट केलं, जास्त अपेक्षा ठेवली. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. त्या परिस्थितीत माझ्या परीनं मी बरोबरच होते. थँक यू. ह्या परिस्थितीने मला खूप काही दिलंय. ऊर्जा दिली, जागरूकता दिली, शिकवण दिली. मी ऍक्सेप्ट करते. जे काही शिकायचं होतं ते या भावनेतनं, परिस्थितीमधून मी शिकलीये. थँक यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. थँक यू. आय लव्ह यू. या गिल्टी फिलिंग साठी. कारण ह्या फिलिंग मुळेच माझ्यामध्ये बदल घडलाय.
चांगला बदल घडलाय. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह यू. आय ॲक्सेप्ट यू द वे यू आर. तू जशी आहेस तशी मी तुला ॲक्सेप्ट करते. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. डोक्यातला प्रत्येक विचार शांत झालाय. विचार हे येत राहतायत, पण त्याच्याशी लढणं आपण बंद केलंय. त्याच्याबरोबर फाईट न करता आपण त्यांना ऍक्सेप्ट केलंय. जसे या भावना येतात तशाच त्या निघूनही जातात. आपण ऍक्सेप्ट करून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. एक लास्ट मनापासून आणि मोठ्याने म्हणायचंय. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने हवा बाहेर सोडायची. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचेत, रब करत राहायचेत. या विश्वातली सगळी ऊर्जा आपल्या दोन्ही हातात तयार होतीये असं इमॅजिन करायचंय. ही ऊर्जा आपल्याला हील करणार आहे, एनर्जी देणार आहे. सगळी कलेक्ट केलेली ऊर्जा ही आपल्या चेहऱ्यावरून फिरून घ्यायची. येस. सो आपलं आजचं हे हिलिंग सेशन हे संपूर्ण झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. थँक्यू सो मच तुम्ही आजच्या हिलिंग सेशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि या हिलिंगचा एक्सपिरियन्स घेतला. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्ही जॉईन नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे अशाच नवीन नवीन ट्रिक्स आणि जर काही फ्री हिलिंग सेशन घेतले जातील तर त्याच्या लिंक तुम्हाला मिळतील. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हे हिलिंग सेशन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. थँक्यू सो मच.